नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, काही झोंबी लोक म्हणजे एक प्रकारे जिवंत प्रेत असतात. त्यांना जे बनवतात ते त्यांना जसे आदेश देतात तसे हे झोंबी कृती करत असतात. त्यांचे डोके रिकामे असते, विचारशक्ती शून्य असते. ते फक्त त्यांना दिलेल्या आदेशाचे पालनच करतात. त्यांची सामान्यतः काही वैशिष्ट्ये असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव असतो. बाहेरील शक्ती किंवा दुसरी शक्ती त्यांना ऑपरेट करत असते. त्यांच्यात सुडाची भावना निर्माण केली जाते, त्यांच्यात हिंसेची भावना निर्माण केली जाते. तर भारतातील अशा एका मोठ्या वर्गाला RSSने झोंबी बनवून टाकलंय व ही कल्पना त्यांनी मुसोलिनी व हिटलरकडून घेतली आहे. ही झोंबी बनवण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आहे. मोठा कालखंड त्यामागे घालवला आहे. ज्या कालखंडात काँग्रेस विचारधारा पुढील पिढीमध्ये पेरायला विसरून सत्तेत मदमस्त होती. गांधीवादी फक्त मी गांधीवादी म्हणून तो गांधीवाद पेरण्याऐवजी फक्त मिरवत होते. त्याच वेळेस RSSचं झोंबी बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. हिटलरवादी धर्मांधता व एक खलनायक धर्म म्हणजे इस्लाम विरोधात द्वेष पसरवणं अगदी व्यवस्थित सुरू होतं. आता त्यांनी धर्मद्वेष तर पसरवला, पण शेवटी अंगी असलेलं शेपूट घाल्या पण कसं विसरणार? शेळीला वाघाची कातडी चढवून ती वाघ होत नसते. वाघ व त्याचे वाघ पण जन्माला यावे लागते. हे झोंबी लोक काय म्हणतात? मोदी है तो मुमकिन है, विश्वगुरु, विश्व में डंका बज रहा है. काही नाही, हा फक्त स्टायलिश कपडे घालून राजा बाबू बनून फिरत असतो. आपल्या भारतात मोदी विरोधक पण नरेंद्र मोदीची तुलना अगदी ॲडॉल्फ हिटलर सोबत करतात, पण ते एकदम साफ चुकीचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हिटलर हा जगातील सर्वात मोठा खलनायक होताच, पण तो ह्या RSS वाल्यांसारखा शेपूट घाल्या नव्हता. बंद दरवाजाआड शेपूट घालून सीज फायर केल्यावर तिरंगा यात्रा कोण काढतो हो? हे फक्त झोंबीच करू शकतात. तर आजचा आपला विषय आहे हिटलर डरता नहीं था, मोदी झुकता है. आधी सांगितल्याप्रमाणे काही लोक म्हणतात मोदी हिटलर सारखा आहे, पण प्रश्न हा आहे हिटलर मोदी सारखा होता का? नो डाऊट हिटलर एकदम महानीच माणूस होता. हिटलर एकदम जगातला सगळ्यात मोठा खलनायक होता, पण तो कधी झुकला नाही. पण मोदी झुकतात अमेरिका समोर, पाकिस्तान समोर आणि स्वतःच्या घोषणांच्याही विरोधात. मग मोदी समर्थक असो किंवा मोदी विरोधक असो, मोदी समर्थक तर स्वतःला हिटलरचेच म्हणजे त्यांनी तर सगळी त्यांची RSSची जो पायाभरणी केली ती पूर्ण हिटलरच्या नीतीवरच केली आहे. आज आपण पाहणार आहोत एक युद्ध जो रणांगणावर नाही तर नीतिमत्तेच्या फसवणुकीत हरला. एक नेता जो फक्त 56 इंच बोलतो पण वास्तवात 5.6 इंचाच्या कागदावर साजरे करतो पराभव. आज जर हिटलर जिवंत असता तर त्याच्यासोबत मोदीची तुलना करणाऱ्यांना व हिटलरची नीती अंमलात आणणाऱ्या RSS व या राजाबाबू मोदीलाच सर्वात आधी त्या हिटलरनेच तुडवलं असतं व म्हणाला असता माझं नाव खराब करणं लावलंय तुम्ही. खबरदार जर परत माझी तुलना या शेपूट घाल्यांसोबत केली तर, व खबरदार तुमच्यातलं कोणी मला आदर्श मानलं तर. हिटलरने युरोपवर कब्जा केला. पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम. कारण त्याचा हेतू स्पष्ट होता. तो कोणाशी संधी साधून बोलत नव्हता. तो चुका करत होता, पाप करत होता, पण डोळ्यात डोळा घालून करत होता. तो नेहमी म्हणायचा निगोशिएशन इज विकनेस. आणि इथे आपले मोदी काय म्हणतात? नो टॉक्स टिल टेरर म्हणतात आणि मग चुपचाप एकदम गुपचूपपणे पाकिस्तान सोबत सीजफायर करतात. तेही अमेरिकेच्या दबावामुळे. 2021चा सीजफायरही असाच होता. मोदींचं अमेरिका समोर झुकणंच होतं. फेब्रुवारी 2021 भारत आणि पाकिस्तानने अचानक सीजफायर जाहीर केला. ना संसदेला माहिती, ना जनतेला, ना संरक्षण मंत्र्याला. का? कारण त्याच वेळी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये बायडन सरकार पाकिस्तान बरोबर अफगाणिस्तानात डील करत होतं आणि भारताला त्यासाठी सांगण्यात आलं जरा शांत राहा. आणि मोदींनी काय केलं? 56 इंच दाखवणारे सरळ गप्प बसले. सीज फायरवर सही केली आणि पाकिस्तानचा अजेंडा पार केला. काय ट्रम्प आणि मोदी काश्मीरचा सौदा करतायत? 2019 मध्ये मोदी म्हणाले होते काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे, पण त्याच वर्षी डोनाल्ड ट्रम्पनं पब्लिकली स्टेटमेंट केलं होतं मोदीनेच स्वतः मला काश्मीरसाठी मध्यस्थी मागितली आहे. हे ऐकून देश हादरला, पण मोदी गप्प. ना खंडन ना खुलासा.
देशाचा भूभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आला आणि राष्ट्रभक्ती गप्प राहिली. हिटलर कधी असा थरथर कापला असता का? त्याचं उत्तर असतं कधीच नाही. आपल्या देशात गोदी मीडिया आणि ढोंगी राष्ट्रवादामुळे पूर्ण देश बर्बाद होत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पंतप्रधानाने शत्रूशी युद्ध थांबवलं, पण गोदी मीडियाने हेडलाईन केली, मोदीने शांतीचा मार्ग निवडला. खरं सांगा, आज जर मनमोहन सिंग असते तर हेच RSS वाले नरेंद्र मोदी यांनी काय केलं असतं? जेव्हा मनमोहन सिंग पाकिस्तानशी चर्चा करत होते तेव्हा याच मीडियाने त्यांना मौन मनमोहन सिंग, कमकुवत, मुलायम असं म्हटलं होतं. आता मोदी गुपचूप सिजफायर करतात आणि गोदी मीडिया त्याला रणनीती म्हणतात. हा फक्त मीडिया नाही आहे, एक प्रचार तंत्राचं युद्धशस्त्र आहे. भारताच्या विदेश नीतीची संपूर्णपणे फसवणूक करणं लावलं या लोकांनी. नो टॉक्स टिल टेरर हा भारताचा धोरणात्मक नारा होता, पण मोदी सरकारने त्यालाच पायाखाली तोडवलं. पाकिस्तान सिजफायर करतो आणि त्याच वेळी भारत चीन सीमेवर तणाव चालूच असतो. मोदी बोलतच नाही, न झापतात न सवाल करतात. हा कोणता पराक्रमी नेता जो काश्मीरच्या नावाने मते मागतो आणि ट्रम्प समोर शांततेची सही करतो? शेवटी निष्कर्ष काय निघतो? हे खरे राष्ट्रवादी आहेत का आत्मसमर्पण करते आहेत? हिटलरने जगावर सत्ता गाजवायचा प्रयत्न करत होता, ती संपूर्णपणे चूकच होती, पण स्पष्ट होती. मोदी बोलतात राष्ट्रवाद, पण करतात शांततेच्या नावाखाली, दबावाखाली लाचार निर्णय. एक नेता जो सिजफायरवर सही करून शत्रूचा चेहरा सावरतो, तो खरोखरच राष्ट्रभक्त असतो का? की हा आहे फक्त एक ब्रँडेड प्रचार जिथे 56 इंच फक्त जाहिरातीत असतं? लोकसभेत किंवा सार्वजनिक भाषणांमध्ये हे शेपूट घाले पाक ऑक्युपाईड काश्मीर मिळवण्याच्या मोठमोठ्या वल्गना करतात, मोठमोठ्या बाता करतात. बलुचिस्तान वेगळं करू म्हणे, पुन्हा अखंड भारत करू म्हणे. केळ द्या यांच्या हातात. मोदी फक्त देशांतर्गत कमजोर लोकांवर, हिटलरच्या नीतीवर मॉब लिंचिंग करू शकतो. विरोधकांना सत्तेचा माज दाखवून ईडी, CBI, इन्कम टॅक्सच्या नावाखाली त्रास देऊ शकतो. वैचारिक विरोधकांना अर्बन नक्सल म्हणून जेलमध्ये टाकू शकतो. सत्ता विकत घेऊ शकतो. सर्व देशांतर्गत संवैधानिक संस्था बळकावू शकतो. जे मोदीपेक्षा पण जास्तीचे फट्टू असतात ते त्याच्या पायात लोळतात, जे फट्टू नसतात ते लढतात व विरोध करतच असतात. मोदी व RSS वाल्यांची फक्त फाटे दोनच ठिकाणे. एक भारताबाहेर, लेच्या पेच्या पाकिस्तान पासून ते अमेरिका सारख्या देशांना जिथे कायम नतमस्तक असतो. फक्त देशातच शेपूट कशी ताट असते, व तेही कमजोर लोकांवर अत्याचार करण्यासाठी किंवा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी. त्यांना सांगा की EVM मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊन दाखवा, लगेच शेपूट घालतील मध्ये. हिटलर डरता नाही था, मोदी झुकता है. देशप्रेमाचा नारा देणं सोपं आहे, पण दबावाशिवाय न झुकता उभं राहणं हेच खरं राष्ट्रीय नेतृत्व असते. नमस्कार, मी सचिन संघवी.